तो बड़े दिनों बाद मुझे ऐसे व्लॉग में देखते हुए आपको भी सरप्राइज मिला होगा। तो बात ऐसी है की इन शॉर्ट इन मराठीमध्ये बोलतो थोडंसं की एवढा दिवस मी यूट्यूबवरनं गायब का झालोय. पण विषय असा आहे की मला वाटतं आपल्या चॅनलला काहीतरी इश्यू आलेला आहे 100%. पण मी इंस्टाग्रामवरून पण लेफ्ट झालो होतो, पण त्याला होतं माझं पर्सनल रिझन जे की मी शेअर नाही करू इच्छित इथं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी दुसरं इंस्टाग्राम अकाउंट काढलेलं आहे आणि ते खूप जणांना अजून माहीत नाही आहे. आणि मी इंस्टाचं एक अकाउंट नाही काढलेलं, मी इंस्टाचे 2 अकाउंट काढलेले आहेत, जे की पहिलं ज्या नावानं मी डिलीट केलेलं क्षितिज व्लॉग्स वाय टी, क्षितिज अंडरस्कोर व्लॉग्स अंडरस्कोर वाय टी असं एक अकाउंट होतं जे की आत्तासुद्धा आहे. आणि दुसरं म्हणजे क्रिएटर डॉट क्षितिज, जे की अकाउंट तुम्हाला आवडू शकतं. आणि आत्ता वाजलेत जवळपास सकाळचे 3:54 म्हणजे पहाटेचे 4. मी दाखवतो तुम्हाला, टाइम पण दाखवतो. आणि दाखवतो काय आत्ताच बघू शकता, कुठे गेलं टाइम, ही इथं बघू शकता तुम्ही, 3:54. आणि आता सीन असा आहे की मी बघत होतो माझा स्वतःचाच ब्लॉग. ॲज यू कॅन सी मी माझा स्वतःचा व्लॉग बघतोय. आणि मला असं रिअलाइज झालंय की मी माझे व्लॉग्स थांबवायला नाही पाहिजे होते. भले त्याच्यामध्ये मी ह्या यूट्यूबवरती एक सिरीज पण चालू केली, निगोदे भाडास. निगोदे भाडासला पण ब्रेक भेटला, क्षितिज व्लॉग्सच्या व्लॉग्सला पण ब्रेक भेटला, इंस्टाग्रामला पण. बट आता मी विचार करतोय की पुन्हा एकदा व्लॉगिंग स्टार्ट करायचं. मग त्या व्लॉग्समध्ये काही असेल, मी माझी डेली लाईफ दाखवेल किंवा काय पण दाखवेल. आणि हे इंट्रोडक्शन द्यायची वेळ डबल नाही यायला पाहिजे होती, तरी पण द्यावं लागतंय. पण इथून पुढं मे बी मी मी ट्राय करेल की कंटिन्युटी ठेवेन. आणि आता 5 वाजता मला जायचं रनिंगला. सो आपण आपला डे, आणि आजकाल सवय लागली 5 वाजल्यापासून रनिंगला जायची. आय होप की माझे डेली व्लॉग्स येतील, काही ना काहीतरी येईल, पण येईल त्याच्यावरती. बघूया 5ला आता मस्तपैकी फ्रेश होऊन वगैरे, सकाळी सकाळी आता गारटा चालू आहे, मस्तपैकी थंड पाण्यानं तोंड धुवायचं, फ्रेश वगैरे व्हायचं आणि रनिंगला पळायचं. सो 5 वाजता भेटू. मित्रांनो, म्हटल्याप्रमाणे विषय आत्ता असा आहे की आता जवळपास वाजलेत 4:54, म्हणजे 5 मिनटं बाकी आहेत 5 वाजायला. आणि आता खरा स्ट्रगल चालू होतो तो म्हणजे इथूनच. आणि जरा किचन मेसी आहे जरा, म्हणजे एवढं पण लगेच हे करू नका, कारण कसं बॅचलर आहे शेवटी, तशीच लाईफ असते. आणि सकाळी सकाळी 5 वाजता पाणी एवढं थंड येतं ना, आई शपथ, लिटरली ह्या पाण्यानं तोंड धुवायचं म्हणजे भाई साहब. सकाळी सकाळी तोंड धुवायचं म्हणजे अशी फाटते ना, लिटरली अशी वाट लागते बेकार. हा, पण करणार काय, म्हणजे ॲटलिस्ट तोंड तरी धुवून बाहेर पडलं पाहिजे ना, सकाळच्या 5 वाजले असो नाही तर रात्रीच्या संध्याकाळच्या 5 वाजता, राईट. सो आता चेंज करतो पटकन आणि रनिंगला पळू, आपण रनिंगला पळू लवकर. कारण कसं फिट दिसायचं ना बे, फिट दिसलं पाहिजे, फिट तेव्हाच सगळं काय पॉसिबल होईल असं समजतंय मला. मग बघू फिट झाल्यावरती सगळं पॉसिबल होईल का अगोदर सगळंच पॉसिबल होतं. पण माझंच लक्ष नव्हतं, सगळं स्वतःबद्दल एक्सपोज करून टाकायचं, काहीच ठेवायचं नाही. सो लवकर चेंज करतो आणि आता रनिंगला जाऊ आपण. नाही, ही एक चेंज करायचं मला ना, कमेंटमध्ये सांगा जावं तुम्ही इथं असं बोलतोय तसं बोलतोय, सगळं सांगा जावं बिंदास. कारण कसं मला लागली सवय पानसट, क्रिंज क्रिंज बोलायची. सो तसं नको आहे, आपल्याला कसं प्रॉपर व्लॉग करायचं ना. सो तुम्ही मला सांगा जावं मी कुठं चुकतोय काय करतोय. सो मी आता चेंज करतो आणि रनिंगला जातो. ओके, बाय बाय. बाय बाय नाही, लगेच. आता करेक्ट 5 वाजले आणि म्हणजे रोडला तर आलो आहे, रनिंगला स्टार्ट करतो आहे. आता लाईट्स वगैरे जास्त नाही आहे इथं, कारण शॉप वगैरे 5ला थोडी उघडतात. हेडफोन लावलं आहे आता, मस्त असे सॉंग्स लावलं म्हणजे नाही का, ज्याने असा जेव येतो रनिंगला, ये असं करू वाटतं. तर रनिंग कंप्लीट करतो आणि नंतर मला जायचं आहे काहीतरी ब्रेकफास्ट घ्यायला. सो ते पण मी तुम्हाला दाखवतो. आणि आणि बरं वाटतंय, बऱ्याच दिवसातनं ब्लॉग करायला घेतलं, त्याचं समाधान वाटतंय.
आतून आतून असं खुश खुश फील व्हायला लागलं. आय होप हे सगळं कंटिन्यू चालू राहील. सो तिथं ग्राउंड तुम्हाला दाखवतो जिथं वर्कआउटला जातो ते. सकाळी सकाळी एवढी माणसं आल्यात, जसं काय कोणाचं लग्नच आहे. यो देख, डेंजर प्रॉपर वर्कआउट. अभी बजे सुबह के 6. जॅकी चॅन. सो फायनली गाईज 6:30 वाजले आणि लिटरली आज म्हणजे 3 दिवस जेवढी थंडी होती त्याच्यानुसार आज नव्हती. त्यामुळं आज ना आज घाम जास्त गेला आहे. मे बी मी अगोदर जरा व्लॉग करायला चालू करायला पाहिजे होतं. थंडी पण फील करवायला आली असती तुम्हाला. एवढी थंडी होती ना, माणसं असं हुडी स्वेटर ह्याच्याशिवाय बाहेरच पडत नव्हती. सो आता जाऊन मस्तपैकी सुदामाचे पोहे घेऊन येतो आणि नाश्ता करतो. पण त्याच्या अगोदर हा चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. अजून चॅनलच्या लिंक टाकतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये, इन्स्टाचे पण टाकतो आहे. जेवढं जमेल तेवढं शेअर करा आणि सगळ्यांना फॉलो पण करायला सांगा तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये. आणि पहिला आता नाश्ता घेऊन येतो कारण आता ते मॅन्डेटरी आहे. किधर गया रही है? सांबर पोहे एक दे और दही पोहे पार्सल. एक सांबर एक दही. फायनली डन फॉर टुडे. म्हणजे आज तर स्टार्ट केलं ब्लॉग करायला आणि रनिंग वगैरे झालं. तिथं जास्त हे शूट केलं नाही आणि मस्तपैकी 2 पोहे घेऊन आलो. एक आणलं सांबर पोहे, खतरनाक मिळतात सुद्धा मग पोहेमधले पोहे, आणि दुसरं म्हणजे दही पोहे खाणार आहे. आणि नंतर क्षितिज व्लॉग्स एंटरटेनमेंट चॅनलवरती मला वाटतं त्याच्यावरती मी रोजचे व्हिडिओ टाकणार आहे. म्हणजे प्लॅन चालला आहे माझा तसं काय असेल तर मी मेन्शन करतो. आणि तरी पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, त्याच्यावरती जाऊन चेकआउट करा सर्व चॅनल अकाउंट्स, तुम्हाला पण समजेल. आणि खूप दिवसातनं व्लॉग करायला घेतला, मला पण बरं वाटतं. मी 2-3 वेळा बोललो असेल मे बी. आता नाश्ता करतो आणि आंघोळ वगैरे करून नेक्स्ट. आणि मला वाटतं आता नेक्स्ट व्लॉग ह्याच्यानंतरचा तुम्हाला नंतर पाहायला मिळेल. लगेच कंटिन्यू करणार आहे, पण हा व्लॉग मी इथंच एंड करतो आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. आणि मे बी तुम्हाला माझे सगळे व्लॉग फेसबुकला पण बघायला मिळतील असा प्लॅन आहे. खूप सारे प्लॅन आहेत, पण त्यातलं कुठला प्लॅन एक्झिक्यूट होतोय ते बघणं महत्त्वाचं आहे. सो तुम्ही इथंपर्यंत बघत असाल, जास्त लेंथ वाढवत नाही आता, कारण मला माहिती आहे चांगलं की तुम्हाला बोर होतो व्लॉग बघायला. सो आता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल हिअर. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकला जर बघितला तर तिथं पण फॉलो करा मला. आणि इंस्टाग्राम वगैरेच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे, त्या पण चेकआउट करा. थँक्यू सो मच गाईज. बाय बाय.